नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे वसूने गुरुजींना बोलवलेलं असतं रम्याची आणि पारची जन्मपत्रिका बघण्यासाठी. कारण वसूला असं वाटत असतं विक्रम काकांनी पारच्या आणि रम्याच्या लग्नाबद्दल तिच्याबरोबर विषय काढला होता. तर बोलण्यामध्ये गैरसमज झाल्यामुळे इथे गुरुजींना तिने बोलावून जन्मपत्रिका दाखवलेली असते आणि त्याच्यामध्ये 32 गुण जुळलेले असतात. जेव्हा मानिनी आणि विक्रम काका येतात ते दोघंजणं बघत असतात तर त्या मुलाचे आणि मुलीचे 32 गुण जुळलेत. मुलगा खरंच खूप चांगला आहे आणि जोड्या ह्या देवानेच बनवलेल्या असतात. हे सगळं बोलणं चालू असतं तेव्हा मानिनी म्हणत असते की इथे मला असं वाटते वसुताईंनी रम्यासाठी मुलगा आधीच बघून ठेवला होता. बघा ना, 32 गुण जुळत आहेत. पण गुरुजींना बोलवण्याच्या आधी आणि पत्रिका दाखवण्याच्या आधी वसुताई एकदा आपल्याशी बोलल्या असत्या तर बरं झालं असतं. पण आता वसुताईंना तुम्ही काही बोलू नका, नाहीतर गुरुजींना वाटेल की आपल्या सगळ्यांमध्ये व्यवस्थित बोलणं चालू नाही आहे वाटतं, संभाषण होत नाही, म्हणून पुन्हा गैरसमज होतील. तेव्हा विक्रम काका म्हणतात की अगदी बरोबर. तेव्हा गुरुजींनी सांगितलेले असतात की 32 गुण जुळलेत. तेव्हा विक्रम काकांना हे ऐकून आनंद होतो की रम्या ज्या घरामध्ये जाणार आहे त्या घरातला मुलगा आणि कुटुंब हे वसुताईने चांगलंच बघितलं असेल. तेव्हा इकडे पिहू गुरुजींसाठी सरबत घेऊन आलेली असते. तेव्हा वसू आत्याला आनंद झालेला असतो की आपल्या मुलीचं आणि पार्थचं चांगले गुण जुळलेले आहेत. तेव्हा वसू आत्या म्हणते की विक्रम, तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? ये ना, बस इथे. अरे, आपल्या घरातलं कार्य आहे, तुम्ही दोघांनी तर इथे हवंच. तेव्हा गुरुजी जाण्याच्या आधी वसू आत्याने सांगितलेलं असतं की गुरुजी, तुम्ही साखरपुड्याचा आणि लग्नाचा मुहूर्तसुद्धा लवकरात लवकर काढून ठेवा. गुरुजी गेल्यानंतर वसू आत्या म्हणत असते, विक्रम, तुला चालेल ना रे बाबा? तेव्हा विक्रम काका म्हणतात, माझी काहीच हरकत नाही आहे. तेव्हा ते विचारत असतात, अगं ताई, ते सगळं बरोबर आहे, पण रम्यासाठी तू कुठला मुलगा बघितला आहेस? म्हणजे कुठल्या मुलाची पत्रिका दाखवली आहेस तू? तेव्हा वसू आत्या म्हणत असते, विक्रम, अरे काही मस्करी करतोयस का? जणू काही तुला माहितीच नाही आहे. तेव्हा विक्रम काका म्हणतात, नाही गं, मला खरोखर माहिती नाही आहे. तेव्हा वसू आत्या म्हणते, हो का? मग आता बघ ही पत्रिका मी कुणाची दाखवली आहे ते. तेव्हा पारची पत्रिका दाखवलेली असते. मानिनी की अहो, पारची पत्रिका दाखवली आहे वसू आत्याने. तेव्हा इकडे विक्रम काका म्हणत असतात की हे सगळं काय आहे? तेव्हा वसू आत्या म्हणत असते, तुम्ही दोघंजणं असं काय रिॲक्ट करताय जसं काय तुम्हाला काही माहितीच नाही आहे. विक्रम, अरे काल आला होतास ना तू आपल्या रम्या आणि पारच्या लग्नाबद्दल बोलायला? तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, ताई काहीतरी गैरसमज झाला आहे. मी बोलायला आलो होतो, पण मी तुला हे सांगायला आलो होतो की आपण रम्याच्या लग्नाचा विचार केला पाहिजे. कारण बघायला गेलं तर रम्याचं लग्न आधी व्हायला हवं आहे, पारच्यासुद्धा आधी. कारण ते दोघेजणं सोबतचे आहेत आणि त्याच्यामध्ये रम्या आता मोठी आहे घरामध्ये, म्हणून तिचं लग्न पहिलं व्हायला हवं आहे. म्हणून तो विषय मी तुझ्याजवळ काढला होता, पारच्या आणि रम्याचा लग्नाचा नाही. तेव्हा पिहू म्हणत असते की अरे देवा, हा सगळा गैरसमज माझ्यामुळे झाला आहे. कारण रम्याने जे लेटर लिहिलेलं असतं त्याच्यावरती आय टू लव्ह यू हे पिहूने लिहिलेलं असतं आणि इथे रम्याचा गैरसमज झालेला असतो. रम्याला असं वाटतं की ते आय लव्ह यू टू हे लिहिलेलं आहे पार्थने. पण इथे आता सगळा गोंधळ उडालेला असतो. तेव्हा पिहू म्हणते की मला जाऊन ते जे लेटर आहे ते रम्याताईच्या कपाटातून काढायला हवं. जर घरामध्ये कुणाला कळलं की हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे तर खूप मोठा गोंधळ होईल, मला सगळेजणं ओरडतील. आणि पिहू आता रम्याच्या रूममध्ये जाते, तिथून तिची चावी शोधते आणि ते लेटर जे कपाटामध्ये ठेवलेले असतात ते लेटर कपाटामधून काढून टाकते. तेव्हा इकडे आता रम्याला याबद्दल काही माहिती नसतं की तिच्याबरोबर पिहूने गंमत केली होती. रम्याने ते सगळं सिरियसली घेतलं होतं. वसू आत्या म्हणत असते, तुम्ही दोघेजणं काय माझ्या मुलीबरोबर गंमत करताय की काय? तेव्हा रम्या तिथे येते आणि म्हणते, काय झालं आई? तेव्हा इथे आधी पार्थला सुद्धा बोलावलं जातं. पार्थ इथे येतो, त्याला विचारलं जातं की तुझं रम्यावरती प्रेम आहे का? पार्थ म्हणतो की नाही, माझं रम्यावरती प्रेम नाही आहे. रम्याला विचारलं जातं की तू खरं खरं सांग या लोकांना की तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. तेव्हा इकडे रम्या म्हणते हो आणि पार्थ म्हणतो नाही.
तर कपाटाची चावी मिळाल्यानंतर पिहू आधी कपाट उघडते आणि खाली रम्याचे जे लव्ह लेटर्स असतात ते ती चोरते कपाटातून आणि तिथून घेऊन जाते, कारण ती घाबरलेली असते. जर कुणाला कळलं आय टू लव्ह यू हे तिने लिहिलं होतं तर मात्र तिचं काही खरं नाही आहे, म्हणून ती लव्ह लेटर्स घेऊन तिथून निघून जाते. पण जेव्हा पिहू तिथून बाहेर पडते तेव्हा तिच्या बहिणीने तिला बघितलेलं असतं आणि तिची बहीण तिचा पाठलाग करतच तिथे जाते. ती म्हणते, पिहू रम्याताईच्या रूममध्ये काय करत होती? त्यानंतर इथे रम्या म्हणत असते की पार्थ, अरे असं काय करतोयस? तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे का? पार्थ म्हणतो, मी कधी तुला बोललो का रम्या की माझं तुझ्यावरती प्रेम आहे? मी कधीच असं तुला बोललेलो नाही आहे. तेव्हा रम्या म्हणत असते, अरे असं काय करतोयस? तू मला उत्तर दिलेस ते आणि मामा मामीसमोर प्लीज मला तोंडावरती पाडू नकोस. तेव्हा रम्या म्हणते, तुला माहिती आहे मी तुझ्यासाठी कॉफी आणली होती आणि त्याच्याबरोबर मी तुला लेटरसुद्धा लिहून दिलं होतं आणि त्याच्यावरतीच तू मला रिप्लाय केलं होतंस ना. मी माझ्या मनातलं सगळं त्या लेटरमध्ये लिहिलं होतं आणि त्याच्यावरती तू आय टू लव्ह यू असंसुद्धा लिहिलं होतंस, म्हणून मला असं वाटलं की तुझंही माझ्यावरती प्रेम आहे. पार्थ म्हणतो, नाही मला ते लेटरच माहिती नाही आहे. रम्या म्हणते, मी तुला ती शॉलसुद्धा दिली होती, ते पण तुला माहिती नाही आहे का? स्कार्फ दिला होता ना तुला. तेव्हा इथे आता पार्थ गोंधळात पडलेला असतो, कारण त्याला काही माहितीच नसतं. तर इथे आता पिहू रम्याच्या रूममधून बाहेर पडलेली तिच्या बहिणीने बघितलेली असते, त्यामुळे ती आता म्हणते की काय झालं आहे? रम्याताईच्या रूममध्ये पिहू का बरं गेली असेल आणि ती तिच्या मागे मागे तिथे जाते. काहीतरी गोंधळ नक्कीच आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो की मला याआधी तू ही गोष्ट कधी सांगितलेली सुद्धा नाही आहे. तेव्हा रम्या म्हणते, पार्थ अरे असं काय बोलतो आहेस तू? अरे प्रत्येक वेळेला तर तू माझं कौतुक करत आले आहेस ना. जेव्हा तू मला म्हणालास की तू मला पार्टनर करतो आहेस म्हणून ते सगळं काय होतं? आणि तू मला म्हणालास की तुझं गिफ्टसुद्धा मी दिलं आहे. तेव्हा इथे आता पार्थ तिला म्हणतो, तुझं गिफ्ट म्हणजे तू मला जे डिझायनिंगमध्ये मदत केली होतीस ना, तेव्हा मी तुला गिफ्ट म्हणून तुझ्या अकाउंटला 20,000 रुपये पाठवले होते तुझ्यासाठी. जर तुला काही हवं असेल तर घे. आणि नंतर मी तुला पार्टनर जे म्हणत होतो ना, ते मी तुला माझ्या ऑफिसमध्ये कंपनीमध्ये तुला माझी पार्टनर करून घ्यायचा विचार आहे माझा, म्हणून मी तुला पार्टनर म्हणालो होतो. तेव्हा इथे रम्या म्हणते, आणि माझी मैत्रीण जेव्हा आली होती पत्रिका द्यायला तेव्हा तिने विचारलं होतं तुला की तुमचं लग्न कधी आहे? तू म्हणाला होतास ना की लवकरच आहे म्हणून. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की ते तुझ्याबद्दल नव्हतं, तू गैरसमज करून घेतलास. मी खरं सांगतोय, मी कधीच तुला त्या नजरेने बघितलेलंच नाही आहे, तर मी तुझ्यावरती प्रेम का करेन? माझं नाही आहे तुझ्यावरती प्रेम. तेव्हा रम्या म्हणते, पार्थ प्लीज असं बोलू नकोस, तू मला हर्ट करतोयस. तेव्हा पार्थ म्हणत असतो की रम्या हे बघ, तू माझी चांगली मैत्रीण आहेस, मी नाही म्हणतच नाही आहे, तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेस, पण मी लग्नाचा विचार तुझ्याबरोबर कधीच नाही करू शकत. तेव्हा इकडे आता रम्या खूपच जास्त इमोशनल होते, ती रडायला लागते. ती म्हणते, पार्थ तू असं का करतो आहेस? अरे तू सतत बोलणं की आपली चांगली मैत्री आहे, मी चांगली आहे, त्यानंतर माझ्या कॉफीचं कौतुक करणं, माझं भरभरून कौतुक करणं, हे सगळं काय होतं मग? तेव्हा इकडे रम्या सांगत असते की कुठून गैरसमज निर्माण झाले, मग तू असं का बोललास? पण इथे पार्थचं ते इंटेन्शन नव्हतं, तो नेहमीप्रमाणेच तिच्याबरोबर बोलत असतो. पण जेव्हापासून त्या पत्राला जे उत्तर गेलेलं असतं पिहूकडून, त्याच्यानंतरच हे गैरसमज निर्माण झालेले असतात. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो की रम्या खरं सांगतोय मी तुला, मी असं काहीही केलेलं नाही आहे. ना तुझ्या पत्राला मी उत्तर दिलं आहे, ना मी कधी तुला गिफ्ट म्हणून काही दिलं आहे, ना मी तुला इंटेन्शनली कधी पार्टनर म्हणालो आहे. तेव्हा रम्या आता रडायला लागते. पार्थ तिला म्हणत असतो की रम्या प्लीज रडू नकोस. तेव्हा रम्या त्याचा हात रागानेच बाजूला करते, कारण तिला त्याचा खूप जास्त राग आलेला असतो, तिच्या भावना दुखावलेल्या असतात. तेव्हा इकडे रम्या म्हणत असते, आई मी तुला ते लेटर दाखवलं होतं ना. तेव्हा इथे तिची आई म्हणते की हो दाखवलं होतं, जा ते लेटर घेऊन ये आणि सगळ्यांना दाखव बरं, त्यांना पण कळू दे की त्याने तुझ्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं की नाही. तेव्हा रम्या आपल्या रूममध्ये येते आणि ती कपाटाची चावी काढते, कपाट उघडायला जाते. ती म्हणते, पार्थ माझ्याबरोबर असं कसं करू शकतो? प्लीज पार्थ तू मला हर्ट करू नकोस. आणि ती कपाट उघडते आणि लेटर बघत असते. तर कपाटामधून लेटर पिहूने ऑलरेडीच गायब केलेले असतात, त्याच्यामुळे ते लेटर तिला काही सापडत नाही. ती म्हणते की लेटर कुठे गेले आणि अख्खं कपाट ती आता खाली करते. पिहू वरती गच्चीवरती येऊन आता बसलेले असते.
ते टेरेसवरती येऊन रडत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे तिची बहीण येते आणि म्हणत असते की पिहू का रडतेस, तू काय झाले, इकडे ये बरं. तेव्हा पिहू म्हणत असते की नाही मला भीती वाटते. तेव्हा ती म्हणते पण काय झालंय, तू का रडतेस, ते तर कळू दे ना. तेव्हा पिहू म्हणत असते की ताई खूप मोठा गोंधळ झालाय गं. म्हणजे हे बघ ना, मी रम्याताईच्या रूममधून तिचं हे लेटर घेऊन आले. म्हणजे रम्याताईने पारदादासाठी खरोखरच लव्ह लेटर लिहिलं होतं. त्याच्यामध्ये तिने तिच्या फिलिंग्ज लिहिल्या होत्या आणि इथे ते लव्ह लेटर मी इथे घेऊन आले. तेव्हा ती म्हणते हां ठीक आहे ना, मग मग काय झालं. तेव्हा आता पिहू तिला सांगत असते की त्याच्यामध्ये मी चुकून आय लव्ह यू टू असं लिहिलेलं आहे पारदादाकडून आणि त्याच्यामुळे खूप मोठा गोंधळ झाला आहे. तेव्हा इकडे आता पारसाठी तिने लेटर लिहिलेलं असतं, तिला आठवत असतं आणि ज्या वेळेला तिने कॉफी नेलेली असते तेव्हा ट्रेमधूनच तिने ते लेटर घेऊन गेलेली असते असं पिहू सांगत असते. आणि तेव्हाच रम्याताई मला ओरडली होती आणि मला राग आला होता, म्हणून मी तिची गंमत करायचं ठरवलं होतं आणि तिने जे लव्ह लेटर लिहिलं होतं त्याच्यावरती मी पारदादाकडून आय टू लव्ह यू असं लिहिलं होतं, पण ते मी गमतीत केलं होतं, पण हे लोक आता त्याच्यासाठी भांडतायत. तेव्हा तिची बहीण म्हणते की अगदी बरोबर, या लेटरमुळेच खूप मोठा गोंधळ हा झालेला आहे. तेव्हा इथे वसू म्हणत असते की तुम्ही दोघंजण असं का करताय, रम्याला तुम्ही ओळखत नाही का, रम्या कधी खोटं बोलेल का. तेव्हा इथे विक्रम काका म्हणत असतात ताई तू जे काही बोलतेस ना मला माहिती आहे, हे बघ आपला गैरसमज झाला आहे, आपण सगळेजण शांतपणे बोलूया का या विषयावरती. तेव्हा मानिनी म्हणते मी सुद्धा तेच म्हणते. हे बघा वसुताई, तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे की आपला पार्थ मुद्दामून कुठल्या मुलीला नादाला लावत नाही आणि प्रेमात तर पाडतच नाही. तुम्हाला आपला पार्थ कसा आहे ते लहानपणापासून माहिती आहे ना. तेव्हा मग रम्या खोटं बोलते आहे का. रम्या धावत पळत येते आणि आपल्या आईला मिठी मारून रडायला लागते आणि म्हणत असते की आई अगं ते लेटर माझ्या कपाटामध्ये नाही आहे, ते लेटर हरवलं. तेव्हा वसू म्हणते बाळा शांत हो, हे बघ प्लीज तू रडू नकोस, शांत हो. ती म्हणते अगं कसं शांत हो, ते लेटर नाही आहे, म्हणजे आता पारचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे ना. तेव्हा ती म्हणते लेटर असो किंवा नसो, पण आता या सगळ्यांना कळलं आहे ना की आता पार्थवरती तुझं किती प्रेम आहे ते. तेव्हा विक्रम म्हणत असतो की ताई आणि रम्या शांत हो बाळा, हे बघ ते लेटर असेल तरी पण आता तुझ्या समोरच पार्थ म्हणाला ना की त्याचं प्रेम नाही आहे तुझ्यावरती, कुणीतरी गंमत केली असेल, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे. तेव्हा वसू म्हणते तुला काय म्हणायचं आहे, म्हणजे काय म्हणतोयस काय तू, माझी मुलगी खोटं बोलते आहे का. तेव्हा विक्रम काका म्हणतात हे बघ मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपला पार्थ कसा आहे तुम्हाला दोघींना माहिती आहे. तो खोटं कधी बोलतो का, कधीच नाही. तो जाणून बुजून कुणाला दुखावतो का, अजिबात नाही. मग मला तेच म्हणायचं आहे तो खोटं बोलत नाही आहे, त्याने लेटरवरती नाही लिहिलं आहे तो म्हणतोय ना, मग त्याने नाही लिहिलं आहे. तेव्हा वसू म्हणत असते की ते सगळं जाऊ दे, मला तुझ्या मुलाचं आता काही ऐकायचं नाही आहे. ते लेटर असो किंवा नसो, पण हे तर खरं आहे ना की आपल्या रम्याचा जीव बसला आहे पार्थवरती, तर तिचा जीव जळला आहे. त्याच्यामुळे आता तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. मी आता तुझ्याशी विचारते मोठी बहीण म्हणून की तू रम्यासाठी पारचा हात देशील का, पारचं आणि रम्याचं लग्न लावून देण्यासाठी तू होकार देतो आहेस का ते सांग. तेव्हा इकडे विक्रम काका बोलायच्या आधीच पार्थ म्हणतो आत्या तू ऐकून घे ना माझं आधी. तेव्हा वसू म्हणत असते की मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, मी तुझ्या वडिलांशी बोलते ना, माझ्या भावाशी बोलते, मला तू उत्तर दे विक्रम, तू रम्याचं आणि पारचं लग्न लावून द्यायला तयार आहेस का. कारण रम्याचं प्रेम आहे त्याच्यावरती, लहानपणापासून रम्यावरती तुम्ही एवढा जीव लावला, तिला लहानाचं मोठं केलं, तिला हातावरच्या फोडासारखं जपलत आणि आता तिला चटके देणार आहात का तुम्ही, तिचं मन तुम्ही नाराज करणार आहात का, हर्ट करणार आहात तिला. तेव्हा पार्थ म्हणत असतो आत्या हे बघ प्लीज, आम्ही सगळेजण रम्याला खूप मानतो, तिला आम्ही सगळेजण लाड करतो, तिच्यावरती माया आहे सगळ्यांची. याचा अर्थ असा तर होत नाही ना गं की मी तिच्याबरोबर लग्न करेन. हे बघ ती माझी चांगली मैत्रीण आहे, मी नाकारतच नाही आहे, पण याचा अर्थ मी तिच्याबरोबर कधी लग्नाचा विचार केला होता असं मुळीच नाही आहे. मी तिला माझी मैत्रीण म्हणून खूप रिस्पेक्ट करतो, मी तिच्याबरोबर लग्न नाही करू शकत. तेव्हा इकडे रम्याचा आता पूर्णपणे हार्ट ब्रेक झालेला असतो, ती खाली बसते, खूप रडत असते. तेव्हा इकडे सगळेजण तिला सावरण्यासाठी पुढे येतात, पण वसू आत्या म्हणते की नाही, कुणीही पुढे यायचं नाही आहे, सगळ्यांनी मागे थांबा. अरे प्रॉब्लेम काय आहे, 32 गुण जुळत आहेत, मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तेव्हा इकडे आता पार्थ गप्प बसतो, तो म्हणतो की नाही मी हे लग्न नाही करू शकत. तेव्हा वसू आत्याला खूप जास्त राग आलेला असतो.
पुढील भागामध्ये आपण बघूया वसू आत्या म्हणत असते की नाही, पारचं लग्न झालं तर रम्याबरोबरच, नाहीतर मी दुसरं कुणाबरोबर होऊ देणार नाही. तर धनंजय काका म्हणत असतात की लग्नाच्या गाठी या वरतीच बांधल्या जातात आणि तशीच लग्नी ठरतात. तेव्हा इकडे आता मधू म्हणत असते की नाही, लग्नाच्या गाठी तर वरतीच बांधल्या जातात, पण त्या कशा निभवायच्या ते आपल्या हातामध्ये सुद्धा असतं ना. तेवढ्यातच इकडे आता छान तयार होऊन नंदिनी खाली येत असते आणि पार्थ तिच्याकडे बघत असतो. पार्थला नंदिनीच खूप जास्त आवडलेली असते आणि तेव्हा इथे मधू म्हणत असते की त्या निभावल्या जातात त्यासुद्धा किती महत्त्वाच्या असतात ते तुम्हाला चांगलं माहिती आहे, कारण का आमचं एवढं मोठं भलं कुटुंब, त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्रच राहतो. त्याच्यामध्ये वसुताई, त्यांची मुलगी रम्या, सगळेजण एकत्र राहतो. एवढ्या सगळ्यांना सांभाळणं होणार आहे ना तुमच्या मुलीने, नंदिनीने. तेव्हा इकडे नंदिनी तिच्याकडे बघायला लागते.